बारामती एअरपोर्टला तुम्ही सुद्धा उतरलात. आता जो रिपोर्ट येतो ना, नाही याआधी उतरला असाल, विमाने कधी गेला असेल किंवा तुम्ही तो पाहिला असेल, तर त्या रिपोर्टमध्ये बारामती एअरपोर्टच्या संदर्भात काही त्रुटी समोर मांडलेल्या आहेत. विशेषतः रनवे, तिथे संरक्षक भिंती नाही आहेत, तिथे बाकीच्या अत्यावश्यक ज्या गरजा लागतात फार अशा इमर्जन्सी लँडिंगच्या वेळेस त्या नाही आहेत. अशा स्वरूपाची काही त्रुटीसुद्धा या रिपोर्टने सादर केलेल्या आहेत. नाही, खरं तर मी ते एअरपोर्ट बघितलेलं नाही आहे. एक म्हणजे आत्ताच्या या हल्लीच्या कालावधीमध्ये किंवा कधी काही आता त्या एअरपोर्टवर आधी कधी अशा पद्धतीनं किती लँडिंग झालेले आहेत किंवा त्यावेळेला काही तांत्रिक बाबी पुढे आल्या होत्या का, किंवा आधी कुठलं समजा चार्टर चॉपर काही तिथं लँडिंग झाली असेल तर त्यांनी काही त्याच्यामध्ये निदर्शनास आणलेले आहेत का किंवा काय, तर ह्या संदर्भातल्या तपशिलामध्ये सुद्धा त्यांना जावं लागणार आहे. त्याच्यामुळे आत्ता जो अहवाल आलेला आहे हा किती प्रमाणामध्ये आहे, म्हणजे किती हा प्राथमिकता याची काय आहे, तर तो अहवाल बघितल्यावरच लक्षात येईल. आपण म्हणताय की तो 22 पानाचा आहे, पण त्या 22 पानामध्ये काय काय त्यांनी दिलेलं आहे आणि त्याची प्राथमिकता काय हे तो अहवाल वाचल्यानंतरच लक्षात येईल. आणि हा जर प्राथमिक असेल तर तपशिलातला अहवाल ह्या एजन्सी ही यंत्रणा ज्यांनी आज तपास करून प्राथमिक अहवाल दिलेला आहे यांच्या माध्यमातून तपशिलातला अहवाल हा कधीपर्यंत प्राप्त होईल ह्या संदर्भातली त्यांनी माहिती देणं हे अपेक्षित आहे. आणि या व्यतिरिक्त ज्या एजन्सी चौकशी करतायत ह्यांचा सुद्धा अहवाल हा किती दिवसामध्ये येईल ही सुद्धा त्या ठिकाणी प्रामुख्याने मागणी ही आमच्या म्हणलं की अपघाताची खरी कारणे आणि कारणीभूत घटक स्पष्टपणे उघड होण्यासाठी अपघाताच्या प्रत्येक पैलूची चौकशी सुद्धा पुढच्या कालामध्ये दिली जाईल आणि त्याचा डिटेल रिपोर्ट सादर केला जाईल. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे की हा प्राथमिक अहवाल असेल तर याच्यातला जो डिटेल रिपोर्ट आहे हा किती कालावधीमध्ये आणखी किती कालावधी त्यांना डिटेल रिपोर्टसाठी लागणार आहे, तर ह्या संदर्भातला जो कालावधी आहे हा त्यांनी सुद्धा हा लवकरात लवकर स्पष्ट करणं हे अपेक्षित आहे. आणि हा एका यंत्रणेकडून आलेला अहवाल आहे, ह्या सहित पॅरलल किमान 3 ते 4 यंत्रणा ह्या चौकशी करतायत. म्हणजे CID असेल, CBI असेल, केंद्राच्या काही असतील आणि केंद्राच्या काही यंत्रणेंना किंवा ह्या यंत्रणेंना जागतिक ज्या अशा अपघातामध्ये ज्या यंत्रणेंचा वापर केला जातो त्यांनाही या चौकशीमध्ये त्यांना अंतर्भूत करण्याचा अधिकार असतो, त्यांची मदत घेण्याचा सुद्धा अधिकार हा त्यांना असतो. तर त्याच्यामधून या जागतिक ज्या यंत्रणा आहेत यांची पण मदत घेऊन त्यांचा आणखीन काही नव्याने अहवाल येतो का हे सुद्धा त्याच्यामध्ये पाहावं लागेल. आणि या ज्या 4-5 यंत्रणा आहेत यांचे अहवाल हे एका मला वाटते प्लॅटफॉर्मवर, कारण एक एक यंत्रणा आपापल्या पद्धतीनं चौकशी करते, त्याच्यामुळे ह्या सगळ्या अहवालांचं वेगवेगळ्या यंत्रणेंच्या अहवालांचं एकत्रीकरण करून एक ठोस असा एक अहवाल किंवा त्या संदर्भातलं एक रिपोर्ट हे दिलं गेलं पाहिजे. की कॉकपिट मधला जो व्हॉइस रेकॉर्ड होता की त्याच्यावरून प्रश्नचिन्ह अनेक जण उपस्थित करत होते, तर तो डेटा राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाला दिलेला गेलेला आहे आणि त्यातून आता पुढच्या कालावधीमध्ये कळेल की शेवटचं संभाषण खरंच झालं होतं का, ते काय होतं वगैरे स्वरूपात. बरोबर, म्हणजे हा त्यांचा प्राथमिक अहवाल आहे. आणखीन त्यांनी ज्या ज्या यंत्रणेंकडे हे डेटा दिलेला आहे त्यांचा अहवाल कदाचित त्यांना जसं आपल्या बोलण्यातून जे लक्षात येते त्यांचा डिटेल रिपोर्ट आणखीन येणं